तुला हे मोटिवेशन कुठून मिळतं? सांग, माझ्याकडे बघून सांग फक्त की तुला माझ्यामुळे मोटिवेशन. जरा बोल ना, फक्त एवढंच वाक्य बोल. ऐक, मी सांगते ते ऐक की अंकितामुळे मला मोटिवेशन मिळतं. फक्त तुला हे मोटिवेशन कुठून मिळतं कुणाल? कुणाल चार्जर वगैरे घेतलीस ना? कुणालने सगळं घेतलं. तू विचार कर काय काय. मी सगळं घेतलंय. चल, कुडाळला जायला जायचंय. हे तीनच राहिले. तीनच आहेत, फुलत नाही यंदा. हो हा, तीनच आहेत. 60 रुपयाचे. पिशवी असा. बाकी काय नाही. कुठं जायचंय आपण आता? चल काकी, चल. त्याची खूप मोठी स्टोरी आहे. सो मला पहिल्यांदा असं वाटायचं लहान असताना की असे जे रस्त्यावरती हार घेऊन उभे राहतात ना, त्यांच्याकडनं मी सगळे हार विकत घेतले पाहिजेत, म्हणजे ते किती खुश होऊन घरी जातील. अख्खी टोपली भरून हार घेतले तर मी असं ह्याला खूप आधी सांगितलं होतं की असं ना मला लहानपणी वाटायचं. आणि जेव्हा हा पहिल्यांदा इकडे आला आणि त्याने ते लक्षात ठेवलं होतं आणि त्याने असे रस्त्यावरती हारवाले बघितलं होतं आणि त्याने त्यांच्याकडनं सगळेच्या सगळे हार विकत घेतले होते. ते 1000 रुपयाचे, खूप जण होते ना, दोघं होते, सगळ्यांचे हार विकत घेतले होते. आणि आम्ही आईची कुलदेवी आहे भगवती म्हणून धामापूरला तिथे गेलो होतो आणि तिथे ते सगळे हार आम्ही घातले होते. आणि त्यानंतर नेहमी आम्ही या रस्त्याला असताना जे हारवाले असतात त्यांच्याकडनं सगळे हार विकत घेतो आणि ते सगळे हार नेऊन देवाला घालतो. अशी स्टोरी आहे. तो बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवतो म्हणून त्याला मी हो बोलले, नाही तर मी काय पटणारे एवढे सोपी नव्हते, हो की नाही? सगळ्या गोष्टी आपल्याला आवडत नसतात. बरोबर. ते सगळे व्हिडिओ आहेत पण माझ्याकडे, मी अजून पोस्ट नाही केले, पण ते आहेत. त्याने असे सगळे ती फुलं घेतली होती आणि त्यांच्याकडे पिशव्या नसतात, ती सगळी माझ्या मांडीवरती ठेवली होती. माझं असं आलं होतं की आता मी करू काय या फुलांचं. मग आम्ही गाडी दुसऱ्या मार्गावर वळवली, कारण आम्ही इथून स्ट्रेट मुंबईला जाणार होतो. मग ते धामापूर मधून गेलो आणि देवीला सगळे हार घातले होते. आणि सगळ्यात पहिलं आपण ह्याला सांगितलं होतं, देवेंद्र धोपेश्वरकर, त्या मंदिराच्या भटजी आहेत, त्यांच्या मुलांना सांगितलं होतं. तो पण तिथे काम करतो. त्याला तेच सांगितलं, त्याला आम्ही सांगितलं होतं आमच्या लग्नाबद्दलचं सगळ्यात पहिलं. आणि त्याने ती सगळ्या फुलांनी ती देवी सजवली होती. बोलला होता ना सगळं नीट होईल बोलला होता. आहे, देवीचा आशीर्वाद आहे, सगळं नीट होईल. तात्पर्य काय? विश्वास ठेवा, विश्वास, श्रद्धा असावी. सगळ्या निगेटिव्ह गोष्टी पॉझिटिव्ह होतात. अगदी घरच्यांना सांगण्यापासून सगळ्या गोष्टींची सुरुवात जी झाली होती ती अगदी आम्ही देवापासूनच केली होती आणि ती इथून झाली होती. त्यामुळे इथे आम्ही नेहमीच जातो आणि आता कुणालची फुलं घेऊन चाललाय. पण आता लग्नाच्या तयारीसोबत आमची मुंबईला नवीन घर सेट करण्याची पण तयारी चालू आहे आणि त्यामुळे इथून धावत धावत आता मुंबईत पोचायचं आणि पोचल्या घर सेट करायला घ्यायचं आहे. त्यामुळे तीसुद्धा खूप गडबड आहे. नक्कीच अजून आमचं स्वतःचं घर मुंबईत नाही आहे, पण आम्ही भाड्यानेच घेतलं आहे. पण ते सेट करायचं आहे, त्यामुळे आमची धावपळ आहे की लवकर मुंबईत पोचायचं आहे. नॉमिनेशन मिळालंय का? हो, लढायला तुला नवरदेव केलं होतं ना. हो, सकाळच्या वेळेला असतात ते सर्व. चांगली टवटवीत फुलं असतात. हो, चाफ्याची, ही सुद्धा.
त्याचे म्हणून टोपलीतून सगळं घ्यायला. तर मी ते अख्खं घेतलं होतं, आठवत आहे ना? माहितीये ते मागे सजवलं होतं मी सगळं फर्स्ट टाइम. येऊ मग. बरं आहे. हा ते वाहतो मी. चल चल. कशाला आंबोळी बिंबोळी खाताय तुम्ही? हा मी बघ. आंबोळी हेल्दी प्रकार आहे कोकणातला. अरे पण माझं पोट भरणार आहे त्याने. मला तिखट खावंसं वाटतं. हे मी घरी रोज खाल्लं. मी तुला म्हणूनच म्हटलं, हे तू ऑलरेडी पीठ खाल्लं, हे पण तांदळाचं पीठ असतं, पिठातलं आहे, तर कसं खाणार असते बघ. ह्यांना उचल आणि याच्यामध्ये टाक आणि त्यांना जरा पोहू दे सगळं रे. अरे हे काय 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 कोकणात आलंयस रे, काय करतोय? उचलते आणि त्याच्यात हो य अख्खं. हा सगळं उडव सगळं. तुम्ही खाल्लं नाही, त्याच्यातच खायचं. तू सगळं संपवलंस, रस्ता आम्ही घेतो, नुसते खायचे म्हणून रस गोया. त्याला जरा मस्त हे होऊ देत त्याच्यामध्ये एक काय म्हणतात ते, अरे थांब, एक जीव होऊ देत त्याला, मग खा. अधाशासारखा खाऊ नको रे. कसं लागतं? जेवलायस तू? नाश्ता नाही केलायस तू, जेवलायस. काय काय खाल्लं? शिरवाळे, आंबोळी, सगळे 3 आंबोळ्या खाल्ल्यास तू. असू दे बाबा. कणकवली लिहिलेलं आहे कोणते, त्याला तरी माहिती आहे का? बघूया. हा 2 व्हीलर मेकॅनिक असोसिएशन कणकवली. ऐक ना, व्ही मॉल कुठे आहे? हा व्ही मॉल शॉप नंबर 6 बाजारपेठ कणकवली. तिकडे त्यांनाही व्ही मॉल माहिती नाही. DTDCचं ऑफिस आहे. DTDCचं कुरिअर. DTDC हा हा व्ही मॉल शॉप नंबर 6 बाजारपेठ कणकवली. पण व्ही मॉल खायचो होय का? वळंजू लिहूक सांग का? व्ही मॉल लिहतात बाबा माझ्या. खय तो पुढे. अच्छा की भाई. अच्छा खय ता लेफ्ट घेऊ का पुढून? हा वळंजू लिहायला काय प्रॉब्लेम आहे? व्ही मॉल काय इथल्याच लोकांना माहिती नाहीये. वळंजू मॉल लिहा. थोडं मॉडर्न झालंय की आता ते. सगळ्या खाण्याच्या गडबडीमध्ये आम्ही हे विसरलो की आम्हाला कुडाळला पार्सल्स द्यायचे होते. DTDCचे जे सिंधुउद्योगचे होते आणि ते घेऊन आम्ही पुढे पोहोचलो मुंबईच्या दिशेने. म्हणून आम्ही आता कणकवलीमध्ये ते पार्सल्स देणार आहोत. अच्छा ओके बरोबर आहोत. थँक्यू. जरासा पुढे गेलास की राईट. अरे आला तो ऑटो आला. नाही हे ड्रायव्हर आहेत ना, बसचं आहेत. अच्छा अच्छा ओके. मला वाटलं सगळीकडे ऑटो चालवतो तू. नक्की सांग कुणाल. जरा फालतूगिरी केली. एसटीवाल्या प्राण्यांची एसटीच्या मागे गाड्यांची भरली होती सभा. कंडक्टर होता सोप काय तू सीटवर येऊ शकता. राईटला आहे बोलला त्याला. व्ही मॉल म्हणजे मी इमॅजिन करतोय असा मॉल असतो. मी पण इमॅजिनच करते मॉल. आता बघूया काय असं. होय इतकं आतमध्ये मॉल. ओ हा व्ही मॉल. घाल याच्यात बुतूर घाल. सर ते असो मंदार सांगत घाल. आतमध्ये घाल. गाडी आतमध्ये घाल. चालेल. शॉप नंबर 6 खाया वो. चल चल वर चल. नाही गाडी सोहेलचं DTDC.
सोहेलच्या दुकानाच्या बाजूलाच आहे आणि भेटूया त्याला. मंदारचा मित्र आहे पण याने पण वोटिंग साठी वगैरे केलं. तुझे मंदार सांगत होता ना तो. हा तर आम्ही चुका निलो पण इलो बघ जोड्या निलो तुझ्या दुकानात. आता काय या ठेवलं बघ मी ते का म्हटलं आणि ह्या सोहेलच्या त्या दुकानाच्या बाजूकच इलो. आणि मेन म्हणजे ह्याचं नाव व्ही मॉल असा. त्या कोणाकच कणकवलीत माहित नाही. समजतात इकडे कणकवलीत आम्ही विचारते व्ही मॉल असे करतात. कॉम्प्लेक्स माहिती होतं. असं लिहून पाठवत त्यांनी मग व्ही मॉल पाठवते कोणाकच माहित नाही व्ही मॉल काय. नंतर पार्सल दिलो आमचं आणि मग म्हटलं आता हवं तसं तर भेटेल. बाकी काय बाकी चाललं आई एक ही याची 2 दुकान आहे तिथे. मेन्सवेअर कपडा बाहेर गोड जास्त तू टाकलेस नाही ते चुकून गेले असतात ते गाडी. कशाला तुला आता वाजवायचं होतं काय गाडी चालवताना तुला बेडकी वाजवायची वाजवते. गाडी चालवताना काय चाळे करायचं चेक करत हे माहितीये ना असं करतात छत्रीतनं जाऊन आल्यासारखं वाटतं. हा मला आवडतं. थँक्यू आल्याची गोळी. आठवली का? हो घेतली पाहिजे होती अजून. 10 घेतले अजून घेऊ घे घेऊन ठेव, मिळत तुला नाही खायला? आपल्याला. लगेच घेऊ? ते पण टाकते काय करताय? आता काय केलंयस 15-20 मिनिटं अगोदर सांग. मी झोपले आणि मी अशीच नाही झोपत. मला गाडी थांबवलेली लागते त्याच्यामुळे मी कुणाला गाडी थांबवायची. असं तू बघ निसर्ग. मी निसर्गरम्य भागात जन्म घेऊन स्वर्गातूनच येते रे. स्वर्गातूनच आलास मला घेऊन कोकणातून. मला असं तू कुठला रे? खाली पाणी आहे. हो मग काय मग असं मी कधी माठातल्या पाण्याचं घालूची माका अजिबात इच्छा नाही. असा आपण जाऊन खाऊया मॅगी. मला ना ती व्हेजिटेबल मॅगीच खायची लोणावळ्याची. तशी सेम मरीन ड्राईव्हला मिळते. मी तुला घेऊन जाईल. गिरगाव चौपाटीला मिळते. गिरगाव चौपाटी. खुर्ची घे ना खुर्ची घे ना. थंडी वाजते तुला? बरं वाटतं. खूप छान मॅगी बनवला. मस्त मॅगी. लोकेशन काय आहे? दत्तकृपा पेट्रोलियमच्या समोर. थंडी आहे रे इकडे. तुझे सोबत एवढी चांगली नाही पण मस्त लागते ते. कशी वाटते मग मॅगी? फायनली
मॅगी खायला या म्हणून. मॅगी खायला इथंच या, मला आवडते. किती ग कष्ट करतो माझा नवरा देवा. आम्ही आत्ता पोचलोय आणि हा काम पण करायला लागलाय आणि मी अशी लोळत पडले, झोपले. असं वाटणार लोकांना, पण मी पण काम करते. इकडे इकडे माझं चालू आहे काम, तिकडे त्याचं चालू आहे काम. तुला हे मोटिवेशन कुठून मिळतं सांग, माझ्याकडे बघून सांग फक्त की तुला माझ्यामुळे मोटिवेशन. जरा बोल ना, फक्त एवढंच वाक्य बोल. ऐक, मी सांगते ते ऐक की अंकितामुळे मला मोटिवेशन मिळतं. असं फक्त तुला हे मोटिवेशन कुठून मिळतं कुणाल? बोल ना आता, सांगितलेलं तेवढं. असं काय करतो? जोरात बोल, ऐकायला जाण्यासारखं बोल. मी परत विचारते मग तू परत बोला की माझ्यामुळे तुला मोटिवेशन मिळतं. तुला हे मोटिवेशन कुठून मिळतं कुणाल? मला अंकितामुळे मोटिवेशन मिळतं. पूज्य गुरुजन वर्ग आणि जमलेले माझ्या बालमित्रांनो, हे भाषणासारखंच झालंय तुझं. सगळं मी पाठ केलेलं असतं, लोक ऐकत असतील सगळं. हो बस. आता हे मी एवढंच हे केलं तर लगेच जाऊ नको, नाही तर म्हणशी अंकिताचे ब्लॉग स्क्रिप्टेड असतात का. तर जाऊ दे, आता काय सांगायचं. असो तर मी असं म्हणत होते की आम्ही काय सांग तर, तू गेला आहेस काय बोलला सांग. कधी वाजवलंस मी तुला दुःख दिल्यावर? तू मला जेव्हा जेव्हा दुःख देतेस तेव्हा मी असं वॉइली असं दुःखी गाणी बनवतो. मग ठीक आहे, मग आता दुःखी गाण्यांचा ट्रेंड असेल तर मी तुला दुःख काहीतरी देते. म्हणजे माझं पण दुःख देणं पण फायद्याचं आहे का तुझ्यासाठी? खराब दिसत तर आम्ही आता चाललोय. परत ऍक्टिंग करणार नाही, परत ऍक्टिंग करण्याची माझी ताकद नाही. ऍक्टिंग करायला तुला थोडी सांगते, मी ऍक्टिंग थोडी करत होतास. तर असं झालं की एक व्हिडिओ केला होता, तो डिलीट केला मी, म्हणून काय त्याच्यामुळे खराब दिसत होते. आता मी छान दिसते. तर मला हे सांगायचं होतं की कुणाल आता घर सेट करणार आहे. आता सकाळ झाली आहे, दुपार झाली आहे आणि मी आता निघते माझ्या कामांसाठी. कुणाल घर सेट करणार आहे आणि त्याने मला असं सांगितलं की तू माझी लक्ष्मी आहेस, लक्ष्मीने घरात डायरेक्ट फक्त यायचं. हो ना, ते सांगितलं मी. हा, फक्त तू पळतेस ते सांग. मी नाही पळत. मी कशाला पळणार? मी किती काम करते सगळ्यांना माहित आहे, मी नाही पळत. त्याने मला सांगितलं की मी घर सेट करणार, तू जा तुझी कामं कर आणि नंतर तू फक्त घरात ये. तर मी पण त्या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहते की कधी एकदा हा घर सेट करतोय आणि कधी मी येते. तोपर्यंत आपण जाऊया शॉपिंग करायला. तुला बघून पहिलं ओळख कसं बोलला. एक खायला वेगळं घेतो. बाय बाय बाय, सी यू. घर व्यवस्थित सेट करा. बाय बाय. फोन कर. बाय. मी केस धुवायला चालतो. ए बाय बाय बाय. खरंच पाणी दाखव. 2 अल्बम वगैरे जे काय लागणार आहे मला पाठवतो. झाली सुरुवात. सो आता कुणाल घर सेट करणार आहे आणि तो म्हणाला की घर सेट केल्यानंतरच तू ये. आणि कारण आता माझ्या डोक्यात भरपूर सारे विचार आणि भरपूर सगळ्या गोष्टी चालू असल्यामुळे मला असं वाटत राहतं की आता मी आजारी पडेन. आता खूप दगदग होते, खूप डोकं दुखतंय, खूप काहीतरी होते. त्यामुळे ती सगळी दगदग कमी करण्यासाठी त्याने मला थोडे दिवस शांत बसवलं आहे आणि तो ही सगळी कामं करणार आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर, सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग.